पूनम गायकवाड. मी पूनम योगेश गायकवाड. मी वांगणीवरून आली आहे. माझं सलून आहे बदलापूरला आहे, पण 13-14 वर्ष झाले मी या फील्ड मध्ये काम करते. पण ते जे काही काम केलं ते मी बेसिक वरच करत होते आतापर्यंत. खूप खूप प्रॉब्लेम आले मला की हे कसं करायचं ते कसं करायचं, कारण की प्रॉपर एक नॉलेज असं प्रोफेशनल काम माझ्याकडे नव्हतं. तरी पण ते लोकांना आवडायचं, जे काही मी करायचे ते आवडायचं. ते 12-13 वर्षापासूनचे क्लायंट अजून माझ्याकडे येतात की मी माझी सर्व्हिस त्यांना आवडते, पण ती प्रॉपर नव्हती हे मला माहिती होतं. पण इकडे आल्यावर जे काही सरांनी दिलंय ते खूप दिलंय, म्हणजे नाही सांगू शकत. कारण की आतापर्यंत जे नॉलेज होतं ते खूप कमी होतं. ते मी खूप म्हणजे 13 वर्ष झाली ना मी नाराज होऊनच काम करते की मला हे येत नाहीये, पण माझ्याकडे क्लायंट येत आहेत त्याच्यामुळे मी काहीतरी विचार केला की नाही, आता पुढे जायचंच आहे, प्रोफेशनल काम आलं पाहिजे. सरांना मी युट्यूबवरती बघायची, इन्स्टावरती इतकं नाही पण युट्यूबवर माझं सर्चिंग असायचं. पण मी असा विचार करायचे की मी कधी जाईन का इकडे, असं वाटायचं इतक्या मोठ्या माणसाकडे मी कसं काही जाईन पर्यंत, म्हणजे माझी तेवढी कॅपॅसिटी होईल का मी तिथे जाईन. पण एक दिवस म्हणजे पूर्ण केलं की मी आलीच की नाही, आता काहीतरी करायचंच आहे तर सरांकडे जावंच लागेल काहीतरी. पण इथे येऊन सरांनी फक्त आम्हाला हेअरकट, कलर्स किंवा टेक्निक, प्रोफेशनल काम ते तर शिकवलंच, पण त्याच्यापेक्षा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास इतका वाढवलाय की आता बाहेर जाऊन काहीही जरी आलं समोर तरी आम्ही फेस करू शकतो. व्हेरी गुड. काही न करता, म्हणजे न घाबरता, कॉन्फिडन्स न लूज होता खूप काही आता मी करू शकते, इतकं तर मला कॉन्फिडन्स सरांनी दिलेला आहे. आणि म्हणजे सरांचं एक शिक्षकच नाही तर ते आमच्यासाठी म्हणजे गुरुच्या स्थानी झाले की त्यांच्याकडून आम्हाला खूप, त्यांनी कधीच आमचा कंटाळा नाही केला किंवा आम्हाला वैतागले नाही की किती विचारतात. मी तर खूप प्रश्न विचारले, खूप हैराण केले की सर हे असं कसं कसं, कारण की ते अनुभव मला म्हणजे प्रत्येक वेळेस येत होते. ते मला काहीही करून सगळं क्लिअर करायचं होतं की इथून जायचं तर आता एक कॉन्फिडन्स घेऊन आणि प्रोफेशनल काम करण्यातच पुढे जायचंय. त्याच्यासाठी म्हणजे किती काय झालं, कोणी हसलं कोणी काय झालं, मी क्लासेस करायला घाबरायची कारण की माझं पाठांतर नाही व्हायचं. पण इथे येऊन ते सरांनी करून घेतलं माझ्याकडून. ती खूप मोठी गोष्ट आहे की मी एक्झाम साठी घाबरायची की कुठेही क्लासला जाईन तर मला एक्झाम घेतील, मला लिहिता नाही येणार, कारण की मी अभ्यासात इतकी नाहीये हुशार. बाकी तुम्ही जे मी बघेल ते मी करणार, सरांचे हेअरकट बघून बघून मी म्हणजे, आणि पण अभ्यासात पण मला ती पण भीती सरांनी घालवली. त्याच्यामुळे मला इतकं मी म्हणजे नाही बोलू शकत की खूप काही मला शिकण्यासारखं मिळालं. जर मी फीज एवढी पे केली ना त्याच्या डबलच मला रिटर्न्स मिळाले. त्यामुळे म्हणजे सरांचं शिकवणं आणि सरांचा स्वभाव, म्हणजे आतापर्यंत असा माणूस नाही बघितलाय, शिक्षक म्हणून तरी नाही बघितला. याच्या आधी पण खूप मला प्रॉब्लेम्स आले किंवा फसवणूक झाली, माझे पैसे इतके वाया गेले. पण इथे येऊन ते सगळे वसूल झाल्यासारखं वाटलं. जे पैसे माझे गेले ते इथे येऊन मी कव्हर केलं. फीज गेली, मला त्रास, जे काही ट्रॅव्हलिंग करून म्हणजे इथे क्लास मॅनेज, परत इकडून जाऊन सोलरमध्ये मी 10 वाजेपर्यंत काम करायची, ते करून परत घरी जाऊन परत दुसऱ्या दिवशी नव्याने यायचं. हे सगळं सरांकडे बघून मला एक ऊर्जा मिळायची की मी एवढं सगळं सरांमुळे करू शकली. सरांकडे बघून की नाही, सर जर आपल्याला जर 100% देते तर आपल्याला 200% त्यांना द्यायचं, त्याचे रिटर्न. त्याच्यामुळे सरांना खूप खूप मोठं थँक्यू सो मच की आमच्यासाठी तुम्ही इतके एफर्ट्स घेतले आणि आम्हाला म्हणजे तुम्ही कधीच कंटाळले नाही. सरांना विचारायची, प्रश्न विचारायचो, त्रास द्यायचो. सर 10 वेळा एक गोष्ट सांगायचे, पण खूप म्हणजे नाही बोलू, पण म्हणजे वेगळंच काहीतरी फिलिंग्स आज आले आमच्यामध्ये. आणि कॉन्फिडन्स इतका आलाय की कुठेही काहीही बाहेर म्हणजे प्रॉब्लेम्स आले की आता मला मैत्रिणी मला फोन करतात की पुन्हा मी कसं करू. मी याच्या आधी त्यांना फोन करायची की मला हा प्रॉब्लेम झाला, मी कसं करू. माझे फ्रेंड्स पण आहेत त्यांना, पण आता मी त्यांना सांगते की नाही हे असं कर, ही ट्यूब लावून हे असं डिपॉझिट कर, असं स्मूथनिंग कर, असं मी आज त्यांना सांगते. ते फक्त आणि फक्त सरांनी की त्यांनी इतका कॉन्फिडन्स माझ्यामध्ये त्याच्यामुळे सरांसाठी खूप खूप मोठं थँक्यू सो मच. थँक्यू सो मच पूनम.